इंधन टंचाईमुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय. संपूर्ण देशात एस्मा कायदा लागू. देशात गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि साठेबाजीसह काळाबाजार रोखण्यासाठी हा कायद्यान्वये केंद्र सरकार घरगुती गॅसला पहिलं प्राधान्य देणार. महाराष्ट्रासह बंगळुरू आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा निर्माण. एलपीजीच्या कमतरतेमुळे 1-2 दिवसांमध्ये हॉटेल्स बंद पडण्याची देखील दाट शक्यता. तर हजारो कामगारांच्या रोजगारावरती आणि खाद्य संस्कृतीवर मोठी टांगती तलवार. राखीव पेट्रोलियम साठा खुला करण्यास भारताचा नकार. क्रूड ऑइलवरून केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचे राखीव साठे खुले करण्याचं आवाहन. सर्व मंत्रालयांनी परस्पर समन्वयानं काम करावं. संघर्षाचा भारतीय नागरिकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करा. इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्यांना सूचना. गॅसची कुणीही साठेबाजी करू नये. साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार. चंद्रशेखर बावनकुळे यांचे हे आदेश. गॅसचा जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करत असेल तर बावनकुळेंकडून कारवाईचा इशारा. नागपूरमध्ये आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचं 90% वितरण बंद. फक्त रुग्णालय आणि अत्यावश्यक सेवांसाठी सिलेंडर मिळणार. कंपन्यांकडून गॅस वितरणावर रोख. जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरती रिलायन्स इंडस्ट्रीजकडून भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आता पुढाकार. जामनगर रिफायनरीमधून एलपीजी उत्पादन वाढवण्यासाठी 24 तास काम, ज्यामुळे भारतीय कुटुंबांना इंधनाचा अखंड पुरवठा मिळेल. रिलायन्सनं अधिकृत निवेदन दिलं. एलपीजी टंचाईच्या काळात 524 गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक चोरीला. उत्तर प्रदेशमधील झाशीमधील घटनेनं खळबळ. ट्रकमध्ये 18 लाखांचे 524 भरलेले एलपीजी सिलेंडर असल्याची माहिती. तपासादरम्यान रिकामा ट्रक महामार्गावर सापडला. पिंपरी चिंचवडमधील हॉटेल व्यवसायाला आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका. कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं शहरातील अनेक हॉटेल्स अडचणीत. किमान एक तरी गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्या अशी मागणी. बांगलादेशकडून 6 महिन्यांच्या डिझेलचा कोटा अवघ्या 2 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याची मागणी होती. यामुळे भारताच्या इंधन नियोजनावरती ताण येण्याची शक्यता आहे. भारत दरवर्षी पाईपलाईनद्वारे बांगलादेशला 1,80,000 टन डिझेलचा पुरवठा करतो. एस जयशंकर यांची इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांच्यासोबत चर्चा. इराण-इस्रायल युद्धावरती चर्चा केल्याची माहिती. एस जयशंकर यांचं ट्विट. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला आता यश मिळालं. ऑपरेशन फ्युरीचे उद्दिष्ट पूर्णपणे साध्य. व्हाईट हाऊसची पोस्ट करत माहिती. इराणमधील 5,000 ठिकाणांवरती हल्ले. तर इराणचा अणु कार्यक्रम संपवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू. व्हाईट हाऊसचं स्पष्टीकरण. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास इराणवरती 20 पटीने अधिक तीव्र हल्ले करू. अमेरिकेचा इराणला इशारा. गरज पडेल तर तेल टँकर्सला संरक्षण देऊ. अमेरिकेचं स्पष्टीकरण. इराणसोबतच्या युद्धात इस्रायलला मोठा फटका बसण्याची शक्यता. संपूर्ण देशभरात पॉलिप्रोपिलीन प्लास्टिक पॅकिंग बॅगचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता. पॉलिप्रोपिलीन प्लास्टिक बॅग बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती थांबली. त्यामुळे तुटवडा निर्माण होण्याची शक्यता. पेट्रोल डिझेलचा काही महिने पुरेल इतकाच साठा शिल्लक. ऑइल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचे मेंबर असलेले अली दारूवाला यांची माहिती. बुक केलेले गॅस सिलेंडर आता 15 दिवसांनी मिळणार. गॅस सिलेंडरची साठेबाजी करू नये म्हणून निर्णय. ठाण्यातील 70% हॉटेल्स, लग्न कार्यालय रविवारपर्यंत बंद होणार. एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा यावर तोडगा न निघाल्यास निर्णय घेणार. आज या संदर्भात हॉटेल, लग्न कार्यालय संघटनांनी महत्त्वाची बैठक घेतली. इराण युद्धामुळे आखाती देशांमध्ये होणारी शेतमालाची निर्यात पुरती ठप्प झाली आहे. भाजीपाल्यासह कांदा आणि बटाट्याची आवक देखील वाढली. त्यामुळे दरात घसरण. शेतकरी आर्थिक अडचणीत. युद्धाचा छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांना मोठा फटका. लहान मोठ्या 50 प्लांटचा एलपीजी गॅस आज संपणार. सर्वाधिक फटका ऑटो इंडस्ट्रीला. 3,000 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर. मसिया संघटनेच्या अध्यक्षांचा पेट्रोलियम मंत्रालयासोबत पत्रव्यवहार. गॅस तुटवड्याच्या भीतीने कोल्हापूरमध्ये सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची रांग. राजारामपुरी या ठिकाणी गॅस एजन्सीच्या दारात लांबच लांब रांग. एजन्सीकडून 5 तारखेच्या आधी बुकिंग केलेल्या लोकांना सिलेंडर मिळेल अशा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे ग्राहक संभ्रमात. हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्याच्या आढाव्यासाठी 3 सदस्यांची समिती गठीत. पेट्रोलियम मंत्रालयाची ही माहिती समोर. तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचेही आदेश. इंधन संकटावरती राज्य सरकार सभागृहात बोलण्याची शक्यता. सध्या परिस्थितीबाबत सभागृहात माहिती दिली जाण्याची शक्यता. अमेरिका आणि इराण युद्धामुळे छोट्या उद्योजकांना देखील फटका बसला. कच्चा माल आणि निर्यात महागली. त्यामुळे छोटे उद्योजक संकटात. गणेश मूर्तींच्या पॅकेजिंगसाठी फोम मिळत नाहीये. परदेशात गणेश मूर्ती पाठवायच्या नेमक्या कशा? उद्योजकांसमोर हा प्रश्न.
रायगडच्या ड्रायफ्रूटच्या बाजाराला अमेरिका इराण युद्धाचा फटका. रमजान पवित्र सणाच्या वेळेस फळांच्या महागाईच्या झळा, तर माणगाव बाजारपेठेमध्ये देखील फळांमध्ये दुप्पट वाढ. जळगावमध्ये गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर रांगा लागल्या. घरगुती सिलेंडरसाठी शिवाजीनगर भागामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी. 3 ते 4 दिवसांपासून सिलेंडर मिळत नाही अशी नागरिकांची तक्रार. इराण इस्रायल युद्धावरती मोदींनी देशाला संबोधित करावं. आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य. युद्धाचं काय पडसाद देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणार याबाबत मोदींनी सांगावं. आदित्य ठाकरे यांची मागणी. शांतता शंडांची नसते, ती सामर्थ्यवानांची असते. संजय राऊतांच्या टीकेला नवनाथ बन यांनी उत्तर दिलं. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला देखील गॅस टंचाईच्या झळा. 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक. मंदिर समितीची ही माहिती समोर. गॅस टंचाईचा राज्यातील मंदिर देवस्थानांना फटका बसला. तर साई संस्थांकडे 20 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक. साई प्रसादालयामध्ये सध्या 20 टन गॅस साठा शिल्लक. एअर इंडिया विमान प्रवास महागणार. तर 12 मार्चपासून नवीन दर देखील लागू होणार. इंधनाच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानं दर वाढवण्याचा निर्णय. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांचा तडकाफडकी राजीनामा. राहुल भाटिया यांच्याकडे कंपनीची तात्पुरती धुरा. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याची देखील माहिती. गैरप्रकार रोखण्यासाठी सीईटीची सुधारित नियमावली जारी. डिजिटल, सायबर आणि एआयच्या वापरानं होणाऱ्या गैरप्रकाराला आता अटकाव करण्यावरती भर. मोबाईल फोन, स्मार्टवॉच, कॅल्क्युलेटर, ब्लूटूथ, इयरफोन किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बाळगण्यास प्रतिबंध. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावरती लोकसभेत मतदान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सायंकाळी 5 वाजता लोकसभेत बोलतील. अजित पवार यांचं नाव संस्थेला देण्यापूर्वी परवानगी लागणार. पवार कुटुंबियांकडून धर्मादाय आयुक्तांना हे पत्र. नावाचा गैरवापर टाळण्यासाठी कुटुंबाचा हा निर्णय. केडीएमसी स्थायी समिती सभापती पदावरून भाजप शिवसेना आमनेसामने. तर स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेतेपद भाजपलाच मिळावं. भाजप कोर कमिटीचा निर्णय. महापौर शिवसेनेचा असल्यानं सभापती देखील शिवसेनेचा व्हावा. शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील आग्रही. विधान परिषदेत आखाती देशात अडकलेल्या कामगारांच्या विषयावरती चर्चा. कंपन्यांकडे कामगारांचे पासपोर्ट जमा असल्यानं कामगार अडकले. निरंजन डावखरे यांची ही मागणी. तर अडकलेल्या कामगारांना भारतात परत आणणार. गिरीश महाजन यांचं आश्वासन. नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना अमेरिका इराण युद्धाचा फटका बसला. केळीच्या दरात मोठी घसरण. गेल्या आठवड्यामध्ये 2200 वरून 1200 वरती केळीचे दर गेले. सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा ही योजना. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा. महिलांना कामाच्या ठिकाणी लवकर आल्यास लवकर जाण्याची मुभा दिली जाणार. अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय मार्फत चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. प्रताप पाटील चिखलीकर यांची ही माहिती. विधिमंडळाच्या सभागृहाच्या लॉबीमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केल्याची देखील माहिती. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील सर्व भाजप आमदार आणि मंत्र्यांची बैठक संपन्न. विधिमंडळातील कामगिरी सुधारण्यासंदर्भात बैठक. आज पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, कोकण आणि मुंबईमधील मंत्री आमदारांची बैठक होणार. उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्याची नरेश मस्के यांची अवकात नाही. शरद कोळींची नरेश मस्के यांच्यावरती टीका. उद्धव ठाकरे यांच्या पत्रामुळे तुम्ही शाखाप्रमुख नगरसेवक झालात. कोळींचा निशाणा. संजय राऊतांनी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. संजय राऊत यांच्या अनलाइकली पॅराडाईज या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं केजरीवालांना आमंत्रण. भाजपने ठाकरेंचे 3 पंचायत समिती सदस्य पळवले. अंबादास दानवे यांचा आरोप. संभाजीनगरच्या पंचायत समितीसमोर ठाकरे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. भाजपच्या सभापतीपदाच्या उमेदवाराला दानवेंकडून धक्काबुक्कीही करण्यात आली. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात आता काँग्रेसच्या वतीने गुरुवारी राज्यभरात आंदोलन. प्रदेश अध्यक्ष असलेले हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये निदर्शनं केली जाणार. सरकारने गॅस दरवाढ करून जनतेचा विश्वासघात केल्याचाही आरोप. गोरेगाव या ठिकाणच्या पत्राचाळमधील रहिवाशांचं 5 दिवसांपासून साखळी उपोषण. म्हाडाच्या कारभारावरती रहिवाशांचा आक्षेप. निकृष्ट दर्जाच्या बांधकामाला जबाबदार असणाऱ्यांवरती कारवाईची मागणी. म्हाडाने संस्थेसोबत सुधारित विकास करार PAA नोंदणीकृत करावा.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या मनमानी विरोधात आशा स्वयंसेविकांचे सामुदायिक राजीनामा आंदोलन. भिवंडीच्या कोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी डॉक्टर प्रज्ञा हुमणे यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन. वर्ध्याच्या जिल्हा परिषदेपुढे धरणे आंदोलन करण्यात आलं. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी तर सरसकट सर्व शिक्षकांना टीईटीची अट रद्द करण्याचीही मागणी. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये विविध मागण्यांसाठी सुशिक्षित बेरोजगारांनी गाढव मोर्चा काढला. तहसीलदार कार्यालयावरती थेट गाढव घेऊन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवला. बीडच्या माजलगावमध्ये मोबाईल टॉवरवरती चढून शोले स्टाईल आंदोलन. महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, त्यामुळे थेट टॉवरवरती चढून आंदोलन करण्यात आले. राज्यात यंदाच्या ऊसाच्या उत्पादनामध्ये 15% घट. साखर उद्योगाला 3,300 कोटींचा फटका. 4,315 कोटींचा एफआरपी थकीत. केंद्राच्या इथेनॉल धोरणामुळे साखर कारखान्यांवरती अन्याय. दिलीप वळसे पाटील यांचा हा आरोप. पालघर जिल्ह्यातील विविध मागण्यांसाठी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाच्या वतीनं शिमगा मोर्चा. मोर्चामध्ये हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग. रोहियो मजुरांचे थकीत वेतन, जलजीवन योजनेतील भ्रष्टाचारावरती कारवाई करण्याची मागणी. नाला साफ करत असताना विषारी वायूमुळे 4 कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील धक्कादायक घटना. सर्व सफाई कर्मचाऱ्यांवरती रुग्णालयात उपचार सुरू. अमरावतीमध्ये पुन्हा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चा. भर उन्हामध्ये वृद्ध शेतकरी मोर्चामध्ये सहभागी. प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5 लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याचा सरकारला विसर. भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळेतील 876 शिक्षकांची पदभरती प्रलंबित. शिक्षकांची पदभरती करण्याच्या मागणीसाठी आता साखळी उपोषण. जिल्हा परिषदेच्या सभापतींसह सदस्य देखील आता साखळी उपोषणाला बसले. मिरजोळी गावातील पाणी टंचाईवरून चिपळूण पंचायत समितीमध्ये गोंधळ. गेल्या 15 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद, त्यामुळे नागरिक आक्रमक. चिपळूणचे नगरसेवक साजिद सरगुरुरो यांनी नागरिकांसह पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयामध्ये धडक दिली आणि प्रशासनाला या संदर्भात जाब विचारला. परभणी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीसाठी वेगळं समीकरण बघायला मिळालं. दादांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनं पंचायत समितीवरती सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीचे रवी चव्हाण सभापती झाले तर ठाकरेंच्या शिवसेनेचे विवेक रसाळ हे उपसभापतीपदी विराजमान. संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या कल्याण गायकवाड यांची आता निवड तर शिंदेच्या शिवसेनेच्या बाळासाहेब गाडेंची उपसभापतीपदी निवड. सभापतीपदाच्या मतदानापूर्वी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी कल्याण गायकवाडांची गचांडी पकडलेली. सांगलीमधील मिरज पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीमध्ये भाजपला धक्का बसला. भाजपच्या काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांची सभापतीपदी निवड झाली. शिंदेच्या शिवसेनेच्या ललिता शेजूळ यांची उपसभापती म्हणून निवड झाली. सांगली जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांवरती महाविकास आघाडीचे वर्चस्व. 10 पैकी 6 ठिकाणी काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे सभापती, शिवाय उपसभापती. तर जतमध्ये भाजपची तर तासगावमध्ये राष्ट्रवादीची सत्ता. शिंदेच्या सेनेनं यामध्ये खानापूर आटपाडी पंचायत समितीवर आपली सत्ता स्थापन केली. कोल्हापूर या ठिकाणच्या गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती म्हणून प्रतिभा चव्हाण आगलावे यांची निवड. प्रतिभा चव्हाण पहिल्याच प्रयत्नामध्ये पंचायत समितीवर. प्रतिभा चव्हाण यांची स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून ओळख. पैठण पंचायत समितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेची सत्ता कायम तर सभापतीपदी वैशाली बोंबले यांची तर उपसभापतीपदी संजय लगाने यांची बिनविरोध निवड. निवडीनंतर आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचं अभिनंदन. अहिल्यानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे सुभाष लोंढे यांची निवड तर महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी दादांच्या राष्ट्रवादीच्या दीपाली बारसकर आणि उपसभापतीपदी भाजपच्या वर्षा सानप या बिनविरोध. सोलापूर जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी करमाळ्याच्या भाजप झेडपी सदस्य असलेल्या रश्मी बागल यांची निवड तर उपनेतेपदी मंगळवेढ्यातील प्रदीप खांडेकर यांची निवड. पुण्याच्या भोरमधील नाझरी गावाच्या यात्रेमध्ये सोंगांची अनोखी परंपरा. होळीनंतर सलग 7 दिवस श्री भैरवनाथ देवाची ग्रामस्थांकडून सेवा देखील केली जाते. भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेने मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. वर्षा निवासस्थानी सूर्यकुमार यादवचं अभिनंदन. यावेळेस अजिंक्य नाईक, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि रवींद्र चव्हाणही उपस्थित राहिले. मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्याला आज उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा. राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात प्रचंड वाढ.
मुंबई पावसाळ्यापूर्वीच होर्डिंगचं सर्वेक्षण पूर्ण करा. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या प्राधिकरणांना सूचना. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत गगराणी यांचेही निर्देश. कल्याणजवळील नांदकर याच्या शिक्षण संस्थेवरती कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप. माहितीच्या अधिकारातून धक्कादायक प्रकार समोर आला. 2 एकरचा करार असताना कागदावर 7.5 एकर जमीन दाखवल्याचा आरोप. शाळेचे सचिव पंकज बीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल. मुंबईच्या प्रादेशिक पारपत्र अधिकारीपदी स्वप्नील थोरात, डॉक्टर अर्जुन देवरा यांच्या जागी थोरात यांची नियुक्ती. थोरात 2017च्या तुकडीचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी. इयत्ता 2री आणि 8वीतील विद्यार्थ्यांसाठीची संकलित मूल्यमापन चाचणी 22 एप्रिलपर्यंत होणार. 11, 15 आणि 22 एप्रिलला तारखेला आता परीक्षा घेतली जाणार. प्रत्येक तालुक्यामध्ये युडायसनुसार प्रश्नपत्रिका वाटप केली जाईल.